कोल्हापुरात तुम्ही आता सभा घेतला किती जागा निवडून येतील काय विश्वास वाटतो? नाही, एकतर मागील महानगरपालिकेचा जो कालखंड आहे, जो माननीय बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली इथे होता, तो अत्यंत चांगला गेलेला आहे, कामाचा गेलेला आहे. अनेक मूलभूत कामं त्या कालखंडामध्ये त्यांनी पूर्ण केलेली मला दिसत आहेत. आणि एक बंटी पाटील म्हणजे सतेज पाटील हे आज राज्याच्या नेतृत्वामध्ये महत्वाचं नाव आमचं काँग्रेसचं तर आहेच आहे. ते आज सभागृह विधान परिषद सभागृहाचे नेते आहेत काँग्रेसचे, आणि एक दूरदृष्टी असणारा, कल्पक असणारा, आणि जे काही त्यांचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्याची क्षमता ठेवणारा असं नेतृत्व त्यांचं आहे. आणि म्हणूनच मी त्यांना एक आश्वासक नेतृत्व हा शब्द त्यांना वापरला. महाराष्ट्रामध्ये आता तर नेते कोणी होतं, किती होतात, परंतु आश्वासक नेतृत्व म्हटलं आज, आणि सगळ्या पक्षांमध्ये जे आज एक आश्वासक वाटतं असं जे नाव आहे ते बंटी पाटलांना वरच्या क्रमांकाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता कोल्हापुरातल्या विरोधकांकडून सांगण्यात येते की राज्यात आणि केंद्रात भाजपचं महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे तुम्ही निधी कुठून आणणार, त्यामुळे तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या अशी निधी कुठून आणायचा आहे आम्ही पाहू. जो चांगलं काम करतो तो निधी आणू शकतो, ते काय नाही. यांचे भांडणच इतके आहेत. आताच एवढे भांडणं युतीमध्ये चाललेले आहेत त्या महायुतीमध्ये. इथे आजच मारामाऱ्या त्यांच्या आहे. यांची सत्ता येऊन मारामाऱ्या पाहायच्या का पुन्हा तुम्हाला, असा प्रश्न आहे. त्यामुळं एक नेतृत्व, अत्यंत खंबीर नेतृत्व, त्याला साथ देणारे शिवसेनेचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आम्ही एकत्र पद्धतीनं सुंदर असा कारभार कोल्हापूरच्या महानगरपालिकेत करू, जो विचाराचा असेल, प्रगतीचा, विकासाचा असेल. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे. 15 तारखेला निवडणुका होत आहेत. सध्याच्या राज्यातले जे नेतृत्व आहे, आज सुद्धा इकडे कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी होते, त्यांनी सांगितलं की 14 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक झालं. ते खरं आहे की त्यांनी विधानसभेला ते केलं, पण ती किती मोठी चूक झाली आपली असं जनतेला आता वाटतं आहे. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे समजा घडली घटना, परंतु पब्लिकनं यावेळेस उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद दिला. याला कारण असं की असं भाळून चालणार नाही, फसून चालणार नाही. शेवटी नेतृत्व हे गरजेचंच असतं, हे जनतेला कळतंय. त्यामुळं अशा योजना, फसव्या योजना आणल्यात, दुसऱ्या बाजूला लोकांच्या खिशातून पैसे काढायचे आणि वाटायचे, हा जो कार्यक्रम चाललेला आहे त्याला कुणी आता फसेल असं नाही. दुसरं, किती महिला कमी झाल्या, तर लाखोच्या संख्येनं महिलांची संख्या त्यांनी आता कमी केलेली आहे, त्यांनाही फसवलेलं आहे. नवीन 2100 देऊ त्याचा काही विचार नाही. आणि यांचं सगळं जे आहे बनवाबनवीचा कार्यक्रम आहे सत्ता मिळवण्याकरता, हे जनतेला लक्ष देते, त्यामुळे काही परिणाम होणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे बिनविरोध निवडणूक आणण्याचा जो सध्या ट्रेंड होतोय, कसं बघताय या सगळ्या? आपण त्या प्रत्येक बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीच्या पाठीशी खोलात गेलं तर एक प्रत्येकावर एक चांगला सिनेमा होईल अशी परिस्थिती आहे. दहशत आहे, पैसा आहे, वाटल त्या पद्धतीनं त्यांना वागणूक देण्यात आली, कोंडून ठेवण्यात आलंय, लोभ दाखवण्यात आलेत. अनेकांना दहशतीनेच त्यांना माघार घेण्यास लावलेली. अनुभवच असा आहे. खूप त्याचे आता काही स्टोरीज पुढे येत आहेत, अजूनही खूप पुढे येतील. लोकशाही आपली कुठं चालली असा विचार यावा मनामध्ये, शंका यावी, काळजी वाटावी. ही परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा आहे. चंदीगडची निवडणूक महापौरची कशी लढली होती, कशी जिंकली होती यांनी? यांचं धोरणच आहे का सत्ता मिळवा, कशी मिळवा, आणि ती मग राबवायची धनदांडग्या करता, करप्शन करता, भ्रष्टाचारा करता. ही वस्तुस्थिती आहे. विधानसभेला जे काही चोरीचा मुद्दा जे काही राहुल गांधी काढला, आताच्या निवडणुकीत नेमका काय विश्वास वाटणार आहे तुम्हाला? नाही, आमचा विश्वास तर आहे जनतेवर. जे घडलं विधानसभेला, एक लक्षात घ्या की विधानसभेचं जो त्यांना बहुमत मिळालेलं आहे, आज 231-32 पर्यंत ते जाऊन पोहोचले, किंवा भारतीय जनता पक्षाला 149 मध्ये 132 मिळाले. याचा अर्थ 288 उभे केले असते तर 260 मिळाले असते. असं कधी होऊ शकतं का महाराष्ट्रामध्ये? कधी घडलेलं आहे का? मोठ्या लाटेंमध्ये तरी घडलं होतं का? मग असं का घडलं? याला कारण अनेक फंडे वापरले जात आहेत निर्णय पद्धतीनं, आणि त्याचा तो परिणाम आहे. ईव्हीएम सह लोकांची तक्रार आहे, वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. त्यामुळं लोकांच्या या गोष्टी लक्षात येत आहेत. आमचा लोकांवर विश्वास आहे. नेमकं काय अजेंडा आहे, नागरिकांना काय आश्वासनं देत आहात?